खरं म्हणजे गमतीचा भाग सोडा, परंतु ते जे काय आम्ही केलं ते या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं, यासाठी मला आनंद आहे. मला आठवतं मी काल परवा दादा आज कार्तिकी एकादशीची पूजा करायला गेलो होतो पांडुरंगाची, आणि ज्यावेळेस हा उठाव झाला त्याच्या अगदी लगेच आषाढी कार्तिकी होती, आषाढी एकादशी होती. आणि आषाढी एकादशीला मला तिथं पूजेचा मान मुख्यमंत्र्यांचा असतो. मी पूजा केली छानपैकी, आनंदात, अगदी समाधान वाटलं, कुटुंबासहित सगळ्या आपल्या लोकांसहित. मला वाटलं बाहेर आल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील. वारकरी 10-15 लाख वारकरी, 20 लाख वारकरी आषाढीला येतात. काल पण बघितलं 7-8 लाख वारकरी होते. पण चंद्रकांत दादा, मी बाहेर आल्यानंतर पोलीस म्हणाले तुम्ही लवकर गाडीतून, आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यांनी मला आणखी काही सांगितलं ते मी इथे सांगू शकत नाही. परंतु बाहेर आल्यानंतर जी लोक उभी होती, लाखो लोक, त्यांनी जे काही हसत मुखाने माझं स्वागत केलं आणि जो काही जय जयकार केला, काय लोक स्वागतात बोलत होते. एकही माणूस असा नव्हता की त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. मी ओळखलं की आपण घेतलेली भूमिका, आपण घेतलेला निर्णय या महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलाय. हे वारकरी कधी राजकारणामध्ये कधी पडत नसतात, पण जे खरं आहे, सत्य आहे तेच बोलत असतात. ते त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. आणि मग जे काही काम सुरू झालं ते आपण पाहिलं. मग या राज्यामध्ये रखडलेले प्रकल्प आपण पुढे नेले, विकास प्रकल्पांना आपण चालना दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. आणि त्या योजना जास्तीत जास्त माझ्या लाडक्या बहिणींसाठी केल्या. सगळ्यात महत्वाची म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. आणि तेव्हा देखील लोक सांगायचे ही लाडकी बहीण योजना म्हणजे काय चुनावी जुमला आहे गडपाले साहेब, काय होणार नाही, खोटं आश्वासन आहे, फक्त निवडणुकीपुरतं आहे. परंतु आपल्याला माहित आहे, मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेला एकनाथ शिंदे, वारकरी कुटुंबाची प्रेरणा मला मिळालेली लहानपणापासून. त्यामुळे जेवढं होणार आहे तेवढंच मी बोलायचो. आणि विरोधक सांगायचे होणार नाही. मी लाडक्या बहिणीने एवढंच सांगितलं, तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, निवडणुकीमध्ये सावत्र आणि दुष्ट भावांना लक्षात ठेवा. आणि माझ्या लाडक्या बहिणीने ते लक्षात ठेवलं. लाडकी बहीण योजना सुरू झाली, अंमलबजावणी झाली. आणि तुम्हाला सांगतो, आताही काही लोक दिशाभूल करतायत. चंद्रकांत दादा, उदय सामंत इथं आहेत. लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केली आहे, तुमच्या या भावाने सुरू केली आहे, ती कधीही बंद होणार नाही. जे आम्ही केलंय, बोललोय, ते करत गेलोय. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय पण आम्ही गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः, मी, अजितदादा आम्ही मार्गी लावतोय. किती काटकसर असली तरी सुद्धा जे वचन दिलंय, जे शब्द आम्ही दिलेले आहेत ते पाळणार. कारण मी नेहमी म्हणतो, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. असंच पाहिजे राजकारणामध्ये. राजकारणामध्ये शब्द द्यायचा असतो आणि पाळायचा नसतो, असं काही लोक म्हणतात. राहुलजी इकडे आहेत, परंतु आम्ही शब्द देतो तो पाळतो. आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी आपल्याला सांगतो की महिला सक्षमीकरण अभियान, तर आमच्या निलमताई त्याच्यावर आघाडीवर होत्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर सांगितलं, वयश्री योजना, लेक लाडकी लखपती योजना, महिलांना मोफत 50% सवलत, एसटी मध्ये 50% बोलले. आता एसटी डब्यात जाईल. मला अरे डब्यात जाईल तर आपले बघूया तरी.
ही 50% केल्यामुळे एसटी फायद्यात आली, तोट्यातून. ही वस्तुस्थिती आहे. महिलांना मोफत शिक्षण चंद्रकांत दादांनी मुलींचं सांगितलं. एका मुली केली ती टीव्हीवर बातमी मी 12:30-1 वाजता बघितली. मी लगेच 1:30-1:45 चंद्रकांत दादांना फोन केला. फोन उचलला त्यांनी. मला वाटलं रे बाबा आता 2 वाजता काय मी एकटाच फोन लावणार आणि ऐकणार असतो. रात्री 2 आणि उचलला. त्यांना सांगितलं आपल्या राज्यामध्ये एक मुलगी उच्च शिक्षणासाठी करत असेल तर आपल्या सत्तेचा उपयोग काय. आणि आम्ही 50% फी मध्ये सवलत होती ती 100% सवलत दिली. पिंक रिक्षा केली. सारथी बार्टी महाज्योतीमध्ये स्कॉलरशिप मुलींना दिली. बचत गटचा रिव्हॉल्विंग फंड आपण वाढवला. आशा अंगणवाडी सेविकांचा मानधन असेल, संगणक परिचारिका आहेत. आईचं नाव आपल्या नावापुढे लावलं. हा एक मोठा निर्णय आपण घेतला. असे अनेक निर्णय घेतलेत आम्ही. त्यामुळे एक संवेदनशील सरकार काय असतं हे या ठिकाणी म्हणजे आपल्या लाडक्या भावांसाठी पण घेतलेत आम्ही, लाडक्या शेतकऱ्यांसाठी पण, सगळ्यांसाठी घेतले निर्णय. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी निर्णय घेतले. आणि नीलमताई आमच्या त्या सर्व प्रक्रियेमध्ये होत्या. आणि जिद्द, धडाडी आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता आमच्या लाडक्या बहिणीकडे नीलमताईकडे पण आहे. आणि म्हणून त्यांनी योग्य निर्णय घेतला. नीलमताई राजकारणातल्या खऱ्या अर्थाने नीलम रत्न पण आहे ना. त्या रत्नासारखं त्यांचं ज्ञान, सद्गुण, सच्चेपणा आणि धैर्याचं त्या प्रतीक आहेत. नीलमताईंची राजकीय कारकीर्द देखील आपण पाहिली. मी देखील अनेक वर्ष जवळून पाहतोय. एक पक्ष सहकारी म्हणून देखील, अनेक पक्षाचा प्रमुख म्हणून देखील नीलमताईंच्या कार्याचा आलेख चढताच राहिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे मेहनत केली, कष्ट घेतले आणि कामामध्ये सच्चेपणा असला तर माणसाला मागं वळून पाहावं लागत नाही. मला काय मिळालं यापेक्षा समाजाला मी काय दिलं हे महत्वाचं असतं. किती प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती मिळवली यापेक्षा मी किती माणसं कमवली, मी किती माणसांचं प्रेम कमवलं याला महत्व असतं.